केवळ 2 गुलाबजाम मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। फिर्यादी मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार केटर्सचे काम करून परतलेल्या 2 आरोपींना त्यांनी गमतीने तुम्ही केटर्सचे काम करून आला आहात तर मलाही 2 गुलाबजाम द्या असे म्हटले होते। या साध्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ केली। थोड्या वेळानंतर हे दोन्ही आरोपी आपल्या तिसऱ्या साथीदाराला घेऊन घटनास्थळी परतले। त्यांनी पुन्हा वाद उकरून काढला आणि रागाच्या भरात एका आरोपीने फिर्यादीच्या मांडीवर चाकूने सपासप वार केले। या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। ही घटना 40 परिसरात घडलेली आहे। यामध्ये मोहम्मद अख्तर रजा मोहम्मद हा जो फिर्यादी आहे हा बाहेरून जेवण करून 40 ते बसला होता। तर कॅटर्सचं काम करणारे जे 2 आरोपी आहे आपले नागपुरे आणि बादल शेंडे ते कॅटर्सचं काम करून आले होते। नेहमीप्रमाणे यांनी त्याला कॅटर्सचं काम करून आले तर मला त्यातले गुलाबजामुन आणले असेल तर 2 गुलाबजामुन द्या असं फिर्यादीने त्यांना म्हटलं। त्यावरून त्यांनी त्यांना त्यांची शिवीगाळ झाली। शिवीगाळ झाल्यानंतर ते दोन्ही आरोपी निघून गेले। थोड्या वेळ त्यांच्यासोबत आयुष मेश्राम हा दुसरा आरोपी जो आहे ते याला सोबत घेऊन आले। आयुष मेश्रामने परत तुम्ही यांना काय म्हटलं असं म्हणून शिवीगाळी केली व त्या जवळचा चाकू त्याच्या मांडीवर मारला। त्यामध्ये फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण गुन्हा नोंद केलेला आहे। तिन्ही आरोपी ताब्यात